Some places don't just exist on map, they exist in our heart. And today I'm walking back to one such a place. So आपने कभी सोचा है 100 साल, कितनी जनरेशन, कितने सपने और कितनी जिंदगियां स्कूल ने बनाई होगी? अगर स्कूल की दीवारें बोल पाती तो कितनी कहानियां सुनाती। यहाँ हमने पहली बार अपना नाम लिखा, यहाँ हमने दोस्त बनाए और डिसिप्लिन सीखा। टाइम निकलता गया पर यादें यही रुक गई। बट आज 100 साल बाद इस स्कूल ने हमें फिर से बुलाया है अपनी कहानी का हिस्सा बनने। सो गेट रेडी, लेट्स एंजॉय द ओल्ड मेमोरीज। Hey everyone, welcome back to the channel. Today is not just any other vlog. Today is a 100-year of legacy, memory and emotions. We are here in Dahanu for Shatabdi Par rally of KL Ponda High School. So ठीक आप मेरे पीछे देख रहे हो क्राउड। सो चलो मैं आपको दिखाता हूँ। सुबह के 8 बज रहे हैं और जो आप देख रहे हो क्राउड, वो किसी फिल्म स्टार या किसी पार्टी में नहीं, तो वो आए हैं अपनी स्कूल की पुरानी मेमोरीज को फिर से महसूस करने, जो अलग अलग जनरेशन से बिलोंग करते हैं पर आइडेंटिटी एक ही। बहुत ही प्राउड फील होता है। ये रैली स्टार्ट होती है जलाराम टेम्पल से लेकर पार नाका केएल पोंदा हाई स्कूल तक। रैली ख़त्म होते ही मैं सबसे पहले अपने टीचर से मिला और उनसे बात की। हे गाइस, सो आज मैं मेरे स्कूल के टीचर हैं, उनसे कुछ क्वेश्चन पूछना चाहता हूँ आपके सामने। सो चलो मैं मराठी में बात करूँगा। सो मॅम, तुमचं नाव काय आहे? माझं नाव सौ प्रणाली सोपान इंगळे. आणि मॅम तुमचं? नमस्कार, मी सौ ज्योत्स्ना दिलीप घोगडे. आणि मॅम तुम्ही जॉईनिंग कधी झालात? मी 2006 या शाळेत जॉईन झाले. आणि तुम्ही मॅम? मी 2003 या शाळेत जॉईन झाले. मॅम तुमच्यासाठी दोघांसाठी दोन प्रश्न आहेत. ओके. तर 100 वर्ष झाल्यानंतर आपल्याला कसं वाटतं? मला सार्थ अभिमान आहे माझ्या शाळेचा. खूप आनंद होतो आहे की या 100व्या शताब्दीच्या क्षणी आम्ही या शाळेमध्ये आहोत अजून. मॅम तुम्हाला काही बोलायचं या प्रश्नावर? हो, आम्हालाही अभिमानच वाटतो आहे की 100वी साजरी होते आणि आम्ही आत्ता इथे सद्यस्थितीत कार्य करत आहोत आणि जो काही प्रोग्राम सुरू आहे, कार्यक्रम आखलेला आहे, त्यात आम्ही सहभागी झालेले आहोत. याचा आम्हाला गर्व वाटतो की शाळा 100 वर्षापर्यंत सुरू आहे. आजकाल मराठी मीडियम बंद पडत आहेत, पण आमची शाळा ही अजूनही भरघोस विद्यार्थी आणि 100वी पार पदार्पण करत आहे. होणार. उत्तरोत्तर या शाळेची अशीच प्रगती होत राहणार. हो. आत्ताच्या स्टुडंटसाठी तुमच्याकडे म्हणजे काय इम्पॉर्टंट लेसन काय, म्हणजे त्यांना काय सांगावं असं वाटतं? विद्यार्थ्यांनी इथे ज्या त्यांना अत्याधुनिक हे आहेत सुविधा, शिक्षणाच्या संधी आहेत, त्याचा पुरेपूर त्यांनी फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं. आणि स्वतःच्या उत्कर्षात त्यांनी खूप म्हणजे त्यांचा उत्कर्ष व्हायला असं मला वाटतं. मॅडम तुम्हाला? मला असं म्हणायचं आहे की ही शाळा थोडीशी ग्रामीण भागात आहे. मुंबईपासून अगदी 100-125 किलोमीटरच्या अंतरावर जरी असली तरी मुंबईमध्ये असणाऱ्या ज्या सगळ्या सोयी सुविधा आहेत त्या आज आपल्या शाळेत उपलब्ध आहेत
आणि त्याचा पुरेपूर फायदा या शाळेतील विद्यार्थ्यांनी नक्कीच घेतलेला आहे आणि याच्यापुढे सुद्धा विद्यार्थी घेत राहतील आणि स्वतःची उत्तरोत्तर प्रगती करत जातील. इथे आलेले म्हणजे जे जुन्या ओल्ड माझे जनरेशनचे आणि सगळे एकत्र जमले तर त्यांना बघून आज कसं वाटतं? खूप आनंद होतो आहे, खूप समाधान वाटतं आहे. विद्यार्थी आम्हाला येत आहेत, भेटत आहेत, म्हणजे अगदी आम्हाला सार्थ झाल्यासारखं वाटतं आहे. त्या म्हणजे जसं आजी विद्यार्थ्यांचा आम्हाला अभिमान आहे तसं माजी विद्यार्थ्यांचं पण आम्हाला अभिमान आहे. आणि विशेष त्यांचं असं कौतुक करायचं आहे की आजच्या रॅलीमध्ये त्यांनी या शाळेची जी परंपरा आहे ती 100व्या वर्षीच्या पदार्पणात जपलेली आहे. त्याचा सार्थ अभिमान आणि त्या विद्यार्थ्यांचं कौतुक आहे. या 100व्या शताब्दी गौरव दिनाच्या निमित्ताने तुम्ही काय बोलणार आहात थोडक्यात? माझ्या शाळेचा मला खूप अभिमान आहे आणि या शाळेची उत्तरोत्तर अशीच प्रगती व्हावी ही असंच मला मनापासून वाटतं. या 100 वर्षाच्या पदार्पणामध्ये मला एवढंच वाटतं की ही शाळा उत्तरोत्तर भरपूर प्रगती करो. ज्ञानाची अखंड ज्योत जी तेवत ठेवलेली आहे 100 वर्षापूर्वीपासून ज्यांनी हा वटवृक्ष केला, इवलेसे रोप लावून जो वटवृक्ष केलेला आहे तो आणखी बहरत राहो हीच सदिच्छा मी देते. नमस्कार मॅडम, तुमचं नाव विसरला परत एकदा? मी सौ प्रणाली सोपान उंबे. प्रणाली मॅम. आणि तुमचं मी ma'am? सौ ज्योत्स्ना दिलीप दोगडे. Yes, ma'am. धन्यवाद. धन्यवाद. भेटूया. सो ये है मॅम, तुमचं नाव? वंदना सुधीर कांकड, आधीच्या पराड मॅडम. हां, तुम्हाला मी 4-5 प्रश्न विचारतो, चालेल? हो काय चालेल problem आहे ना, ना? चालेल नक्की. मॅम, तुम्ही जॉईनिंग कधी झालात? मी 1 जुलै 1999ला केलकोंडा शाळेमध्ये जॉईन झाले. आणि तुम्हाला इथे जॉब करून म्हणजे जॉब नाही बोलतायत त्याला, सर्व्हिस. हां, माझी तुम्हाला कसं वाटलं इकडे म्हणजे जॉब करून? या शाळेमध्ये मी भले मी शिकून आले होते पण व्यावहारिक ज्ञानामध्ये मी इथं घडले आणि माझं पूर्ण व्यक्तिमत्व अधिकाधिक खुलण्यासाठी, अधिकाधिक मी सक्षम होण्यासाठी माझ्या KLPने मला खूप समजून घेतलं आहे. त्यासाठी मी माझ्या KLPला मनपूर्वक धन्यवाद देईन. मॅम, ह्या शताब्दी गौरव रॅलीची आयडिया कशी आली? ॲक्च्युली ही 100वी शताब्दी रॅली आमचे जे एज्युकेशन ट्रस्ट आहे, आपले केलकोंडा एज्युकेशन ट्रस्ट आहे, त्यांच्या आपल्या अध्यक्ष तरुणभाई पोंदा यांच्या मनामध्ये, त्यांच्या त्या कोर कमिटीमध्ये ते आलं आणि त्यांनी ते आम्हा शिक्षकांकडनं आणि विद्यार्थ्यांकडून ते कळवून घेतलं की आपली ही शाळा पूर्ण डहाणू तालुक्यात पालघर जिल्ह्यामध्ये सगळ्यात नावाजलेली टोपर शाळा आहे आणि इतका हा नावलौकिक मिळालेला आहे तो का नाही आम्ही सगळ्या डहाणूकरांना सांगायचा, का नाही आम्ही या पालघर जिल्ह्यामध्ये गौरव रॅली आमची भुषवायची. हां, तेच. कारण की आपल्या शाळेने पण खूप सारे इंजिनियर, डॉक्टर घडवलेत, टीचर घडवलेत, खूप सारे घडवलेत. नक्कीच माझ्या हाताखालचेच कितीतरी विद्यार्थी, बहुतेक सायन्स, माझा विषय आहे सायन्स, त्यामुळे सायन्स आणि गणित, त्यामुळे भरपूर विद्यार्थी माझ्या हाताखालून शिकून गेले. ते डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, काही जण फॉरेन कंट्रीमध्ये पण आहेत आणि ते कधीही आवर्जून भेटतील आणि पहिले हाक मारतात, पराड मॅडम कशा आहेत, आणि खूप अभिमान वाटतो. या 100 वर्षात तुमचा प्राऊड मुवमेंट कुठला होता? या 100 वर्षामध्ये जेव्हा आम्ही इन्स्पायर आहोत, जो राष्ट्रीय पातळीवरती मी मार्गदर्शन करते विद्यार्थ्यांना, तर आम्ही सलग 3 वर्ष जिल्ह्यापर्यंत, राज्यापर्यंत आमची निवड होते आहे आणि या विज्ञान प्रदर्शनामध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी खूप अगदी ट्रॉफ्या मिळवतात आणि जिल्हा पातळीवर जातात. त्याच्या पुढे त्यांचं हे चालू असतं. एवढंच नाही तर जेव्हा शाळेचा 99.7% रिझल्ट लागला होता आणि तो पीक ऑफ द पॉईंट होता आणि त्यावेळेस असं वाटलं होतं की या नेहमीच आम्ही स्टेबल राहणार, पण यावर्षी आम्ही ठरवलं आहे की यावर्षी पुन्हा 100ला 100% काढणार आहोत. जे जुने स्टुडंट आलेत त्यांना बघून तुम्हाला कसं फील होते आज? त्यांना बघून मला असं वाटलं की पुन्हा एकदा त्यांना घ्यावं आणि वर्गात बसवावं आणि त्यांच्या डोळ्यामध्ये जो माझ्याबद्दल आदर वाटतो, हां, तर ते मला वाटतं की तीच माझी पोचपावती आहे, तोच मला मिळालेला पुरस्कार, मोठा पुरस्कार म्हणजे माझे हे सगळे माजी विद्यार्थी आहेत.
आणि आजकालच्या स्टुडंटला जे नवीन जनरेशन आहे त्यांना तुमचं काय मेसेज आहे? त्यांना हेच मी मेसेज देईन की पहिलं तर त्याने आपल्या आईवडिलांना मान दिला पाहिजे, आईवडिलांची प्रत्येक गोष्ट ऐकली पाहिजे आणि शाळेत त्यांचे दुसरे आईवडील म्हणजे आम्ही सगळे गुरुजन आहेत. वर्ग आहोत आणि त्याचबरोबर टीचिंग नॉन टीचिंग या सगळ्यांशी खूप आदराने वागलं पाहिजे. आणि हे जे तांत्रिक युग आहे, वैज्ञानिक युग आहे, त्यांना अनेक हे मोह आहेत, उदाहरणार्थ मोबाईल, तर यापासनं त्यांनी या मोबाईलचा वापर थोडं लांब आहे. शिक्षणासाठी केला पाहिजे, हां, ना की टाईमपाससाठी केला पाहिजे. आणि मोबाईलला तर संगत आपण घ्यायचंच आहे, कारण त्याच्याद्वारे आपल्याला भरपूर ज्ञान मिळणार आहे आणि ते ज्ञान आपल्याला आपल्या प्रगतीपथाकडे या KLPची शान वाढवण्यासाठी आपण वापरले पाहिजे. हाच माझ्या सर्व विद्यार्थ्यांना संदेश आहे. खूप खूप धन्यवाद मॅम. धन्यवाद जिग्नेश. चला आपण आता स्टुडंटला काहीतरी प्रश्न विचारूया. तर आपण आता नवीन विद्यार्थ्यांना भेटणार आहोत. ह्या आहेत आपले मॅम, पराड मॅम, आणि इथे आहे आपले सिनियर्स आणि इथे आत्ताची जनरेशन. सो तिघांना वेगवेगळे प्रश्न विचारूया. तर तुम्ही कुठल्या बॅचचे पासआउट आहात? आम्ही 2015चे. 2015चे. तुम्ही पण सेम? हो. स्कूलचा कुठला मुमेंट तुम्हाला आज पण या आठवण आहे? तसं बघायला गेलं तर प्रत्येक क्षण हा आठवणीत आहे. म्हणजे लिटरली आता आम्ही शाळा फिरलो तर आम्हाला त्या शाळेचं वॉशरूमपासून ते शाळेचे बेंचेस, आमचा हा इथला वर्ग जो आता आपण इथे आहेत तिकडे आमचा 10वी अचा वर्ग होता आणि तो आता इतका मोठा हॉल झालेला आहे तर पण खरंच म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी येतात आता. आणि मॅडमांचं सांगायला गेलं तर विज्ञान, आम्हालाही विज्ञानालाच मॅडम होत्या. त्यांच्या क्लासमध्ये एक प्रसंग घडलेला की ट्यूबलाईट फुटलेली आणि आम्ही बेंचेसवर आमची पळापळ सुरू होती. तो क्षण अजूनही मला आणि आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना म्हणजे सगळ्यांना खूप आठवतो असं तो क्षण. तर तुम्ही काय बोलणार? बोला बोला, काय असेल तुमची पण स्टोरी बोला. आम्ही एकाच क्लासमध्ये होतो. आज 100 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला कसं फील होतं? म्हणजे या शाळेत एकदम भावूक झालो आम्ही सुद्धा की हा 100 वर्षाचं रॅलीचा प्रसंग आहे की त्याच्यामध्ये आपण साक्षीदार आहोत, हीच एक खूप मोठी गोष्ट आहे असं. आणि शाळेने आम्हाला म्हणजे खूप लहानपणापासून आम्ही इथे अक्षरशः बालवाडी शिशुवर्गापासून आम्ही आहोत असं. आणि तेव्हापासून 10वीपर्यंतचा हा प्रवास आमचा हा पूर्ण 100 वर्षात आठवला की तो पूर्ण 10 वर्षाचा प्रवास डोळ्यासमोर राहतो. थोडक्यात तुम्ही स्कूल लाईफबद्दल काय बोलणार? लाईफ म्हणजे कसे घडले तुम्ही? हां, आम्हाला प्रत्येक टीचर्सने घडवले. म्हणजे लिटरली सांगायला गेलं ना तर भाषणाची स्पर्धा सांगा, आम्ही भाषणाच्या स्पर्धेमध्ये स्वामी विवेकानंदाची जी रामकृष्ण मिशन असते त्याच्यातून करते आम्ही सकाळपर्यंत जाऊन आलो. जी जिल्हास्तरीय राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा असते त्याच्यात आमची शाळा आम्हाला त्या छोट्या छोट्या अवस्थेपासून आम्हाला घेऊन गेलेलं आहे. मग ती चित्रकला स्पर्धा म्हणा, बागेसर आठवतात, मग ते गणिताचे दिवे सर की ते पटकावणारे आणि ते पाडेपाठ करून घेणारे. मराठीच्या शिलासुट्टी मॅडम आठवतात, विज्ञानाची तर पराड मॅडम आहेत. आठवणारे बोललं कर्नाटक सरांची आठवण लवकर येते. हो, पण कर्नावट सर आम्हाला जास्त वेळ होते. हो. आम्हाला फक्त 2च वर्ष होते काहीतरी, त्यांच्याशी जास्त कॉन्टॅक्ट नाही होतं. पण या सगळ्यांचा खूप मनापासून आभार मानावेसे वाटतात की त्यांच्यामुळे खरंच घडलं असं. तुम्ही आत्तापर्यंत या स्टुडंटला म्हणजे काय असा मेसेज काय दिला आत्ताच्या जनरेशनला? काय केलं म्हणजे की त्यांनी शिकावं, शिक्षकांचा पण आधार घ्यावा आणि शिक्षकांना तेवढं मानावं सुद्धा. आणि पुढे जाऊन जो अभ्यासक्रम आहे फक्त अभ्यासाशी निगडीत न राहता जे आपल्या स्किल डेव्हलपमेंट आहेत त्याही डेव्हलप करा. आज प्रत्येक मुली, मला माझ्या वयाच्या 24व्या वर्षी माहिती पडलं की MPSC UPSC काय असते. तर ह्या परीक्षेबद्दल त्यांना आतापासून गाईड केलं पाहिजे असं आणि त्यांनी त्या परीक्षेच्या मागे लागा. तुम्ही सुद्धा एक उत्तम अधिकारी होऊ शकता. थँक्यू ताई, ह्या दोघांताईचं थँक्यू. सो आपण विचारूया पुढच्या स्टुडंटला जे आपल्या आत्ताची जनरेशन आहे त्यांना विचारूया. तर जी आत्ताची जनरेशन आहे त्यांना आपण काहीतरी प्रश्न विचारू. तुझं नाव? जोरात बोल. लतिका ढोळे. आणि तुझं? किरण मुक्ता. ऋतुज्ञमध्ये दर्शना आहे. तुम्ही कुठल्या क्लासमध्ये आहात? 10वी ग. सगळे एका क्लासमध्ये?
तर तुम्हाला आज हे 100व्या शताब्दी गौरव दिनानिमित्त कसं वाटत आहे? लास्ट वर्ष आहे तुमचं? तुमचं सगळ्यात फेवरेट सब्जेक्ट कुठला आहे? हिंदी. तुमचा? हिस्ट्री. हिस्ट्री. गणित. तुमचे सगळ्यात फेवरेट टीचर कोणते आहेत आत्तापर्यंतचे? तुषार सर. तुषार सर. आणि तुमचे? सर. सर्वांचे तुषार सर. नाही मला शिल्पा गांडे मॅडम आवडते. शिल्पा मॅडम. हां. आणि तुला नंतर काय व्हायचं आहे पुढे जाऊन? बोल. डॉक्टर. Engineer, काय करायचं काय तू? इंजिनियर. तुला? पोलीस. तुला? डॉक्टर. आणि तू? या दोघांना नाही माहिती, म्हणजे तुम्ही अजून विचार करा ना. नावही तर बघितलं आत्ताची जी जनरेशन आहे त्यांच्यासोबत आपण बोललेलो आहात. तर पुढे जाऊन अजून बघूया कोणी सिनियर जे आपले सुपर सिनियर आहेत ते काही भेटले तर त्यांच्याशी बोलूया. तर चला. ऐसे ही ढूंढते ढूंढते मैं एक ऐसे बैच से जाके मिला जो बहुत कूल थे. सगळ्यात अगोदर माझा पहिला प्रश्न आहे की तुमची बॅच कोणती आहे? कोणत्या वर्षी तुम्ही पास आउट झाले 10वीला? आणि तुमच्या बॅचचा किंवा तुमचा पर्सनली सगळ्यात आठवणीचा एखादा किस्सा किंवा जो कॉमेडी असेल, फनी असेल, जो आयुष्यभर तुम्हाला लक्षात राहील असा एखादा कोणी सांगू शकतो तुमच्याबद्दल? बाथरूमच्या नावाने किंवा पाणी द्यायच्या नावाने पूर्ण शाळा फिरणं, निकिता आणि मी, शिवानी अशी ती सगळे यांना सगळ्यात बी राहील ना. सगळ्यात मोठी मजा होती. बँकच्या मागे बसून चेन्नईमध्ये या बॅकबेंचरचे कांड मस्त वाटले तर मला त्यांना रोज ऐकायचं. अरे वाटलं ना आपण गजराटी पाल्याच्या समोर का? आणि आज आपण सगळे या रॅलीमध्ये सहभागी झालो, एकत्र आलो, तर मला तुमचा एक अनुभव सांगा की आजचा तुमचा अनुभव कसा आहे किंवा तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही व्यक्त होऊ शकता आज. कोण आहे? कोणी सांगू शकतो? कितीतरी वर्षांनी सगळे सोबत असे बँचमध्ये बसले आणि 9-10 वर्ष आधीची आठवण आपल्याला सगळ्यांना एक नव्या प्रकारे अनुभवायला मिळाली. आम्हाला जास्त बघा, आम्हाला बोला काय तेव्हा तुझं आम्हाला खूप किस्से आहेत बोलायला. शाळेतला सर्वात फनी मोमेंट विचार नाही केला. कोणाला नाही आठवत? आमचे किस्से जे आम्ही सांगू शकतो. नाही, तुमचे सर्वात फेवरेट टीचर कोण होते? आणि ही आत्ताची जी जनरेशन आहे त्या मुलांना तुम्ही काय मेसेज द्याल?
त्यांच्यासाठी message काय? त्यांच्यासाठी मेसेज असाच आहे की शाळेची लाईफ ही शाळेमध्ये एन्जॉय करा. पण सध्याची जनरेशन मोबाईल किंवा डिजिटल वर्ल्ड इकडे एवढे जास्ती कल आहे त्यांचा की त्यांना मजा म्हणजे काही माहितीच नाही. आम्ही असायचो, आम्ही दिवसभर आम्ही ग्राउंडवरती फिरायचो, दिवसभर ग्राउंडवर असायचो, वर्गात आम्ही भेटायला आम्ही अभ्यास केला आहे, मारामाऱ्या केल्या आहे, सगळं केलं आहे, पण आम्ही स्कूल लाईफ एन्जॉय केलेली आहे. पण आताच्या जनरेशनला लाईफ एन्जॉयमेंट म्हणजे फक्त मोबाईल गेम, पबजी वगैरे माहिती आहे, डिजिटल इंस्टाग्राम वगैरे. खरी मजा लाईफची त्यांना माहिती नाही. त्यांनी ती जगली पाहिजे, कारण आयुष्यभर मोबाईल डिजिटल वर्ल्ड हे नाही लक्षात राहणार. शाळेत केलेली मजा, शाळेत केलेली आठवणी, शाळेतले आलेले जमलेले मित्र हे आयुष्यभर सोडून जातात. शाळेच्या दिवसात जी मौज मजा करतात ती करता नाही पाहिजे. एकदा शाळेत दिवस गेले ती करता येणार नाही. हा पहिल्यांदा बोलतोय. रिटेक बोला, मुलांनी बोला. शाळेच्या दिवसापासून जी मौज मजा करतात ती सर्वांनी केली पाहिजे. एकदा शाळेचे दिवस गेले की नंतर आपल्या शाळेचे फक्त दिवस आले की आपल्याला मजा करता येत नाही. कारण की आपल्या शाळेचे दिवस त्यावेळेस आपले एक नवीन मित्र खेळत होतात आणि तसे मित्र आपल्या सुरुवातीचे शेवटपर्यंत असतात. सो आपण सर्वांनी ते शेवट एन्जॉय केले पाहिजे, मस्ती केली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि सर्वच काही गोष्टी केल्या पाहिजे. सौ साल सिर्फ एक नंबर नहीं होता, 100 साल मतलब हजारों स्टूडेंट का सपना. इस स्कूल ने जो दिया है वो सिर्फ एक डिग्री नहीं, एक पहचान दी है. यहाँ वो लोग भी है जो कभी इस ग्राउंड पे खड़े होकर नेशनल एंथम गाते थे. बिहाइंड एवरी सक्सेसफुल स्टूडेंट देयर्स अ टीचर हु बिलीव फर्स्ट. दिस मोमेंट इज़ फॉर देम. अगर आप भी इस स्कूल का हिस्सा रहे हो तो कमेंट में अपनी फेवरेट मेमोरी ज़रूर लिखना. वीडियो अच्छा लगे तो लाइक करो, शेयर करो एंड सब्सक्राइब करो. लेट्स सेलिब्रेट दिस लेगेसी टुगेदर. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.